बघूयात पुढची बातमी। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा एका मंत्र्यावरती आरोप आहे। महिला नको असं सांगत डावलल्याचा म्हैसकरांनी आरोप केलाय। विभाग चालवायला महिला नको असं एका मंत्र्यानं म्हटल्याचं मनीषा म्हैसकर यांनी म्हटलंय। 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावर म्हैसकर यांनी आरोप केलेला आहे। तर मनीषा म्हैसकर अतिशय सक्षम महिला आहेत असं सुप्रिया सुळे म्हणतात। या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे। कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना डावललं जातं असं पटोले म्हणतात। चपरासीगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र मुख्य पदावर बसवलं जातं असंही पटोलेंनी म्हटलंय। मनीषा म्हैसकर ह्या अतिशय सक्षम आणि कर्तृत्ववान महिला आहेत। अनेक वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये मनीषाताईंनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे। त्याच्यामुळे हे जर असेल तर हे धक्कादायक आहे आणि याचा प्रश्नाचा मला असं वाटतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जे होते त्यांना आपण विचारलं पाहिजे की नक्की काय झालं। पण जे जर खरं असेल ते अतिशय धक्कादायक आहे। इथं कर्तव्यदक्ष जे अधिकारी आहेत त्यांना डावललं जातं। हे IAS असेल IPS मध्ये असेल या पद्धतीची एक भूमिका आहे। त्यामुळे महाराष्ट्रातलं तुम्हाला सांगतो नुसतं IASच नाही तर IPS मध्ये सुद्धा कर्तव्यदक्ष अधिकारी डावले जातात। मी विधानसभेत ही भूमिका मांडली की यांची चपरासीगिरी करणारी जी काही अधिकारी असतील त्याच अधिकाऱ्यांना मुख्य पदावर बसवले जातात आणि कर्तव्यदक्ष अधिकारी जे कायद्याचं पालन करू शकतात त्या अधिकाऱ्यांना डावलतात। आणि म्हणून मनीषा म्हैसकरनी जे काही मुद्दा उपस्थित केला हा प्रशासकीय व्यवस्थेतल्या अधिकाऱ्याची खतखत आहे ती मनीषा म्हैसकरनी बोलून दाखवली। तर म्हैसकरांनी इतक्या उशिरा खुलासा करणं योग्य नाहीये असं शिरसाटांनी म्हटलंय। मंत्रालयात कोण अधिकारी असावा हे अधिकार मंत्र्यांना असंही शिरसाट म्हणतात। महिलांचा सन्मान करणं हीच महायुतीची संस्कृती आहे असंही शिरसाटांनी म्हटलंय। तर म्हैसकर चांगले अधिकारी पण त्याच वेळेस बोलायला हवं होतं असं दानवेंनी म्हटलंय। सरकारच्या दबावाखाली अधिकारी काही बोलत नाहीत असंही अंबादास दानवे म्हणतात। मनीषा म्हैसकरनी इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाही आहे। एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो। म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात। म्हणून महिलांचा सन्मान करणं हे माहितीचं काम आहे। त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाही आहे। मला वाटतं आता त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं। मनीषाताई म्हैसकर चांगले अधिकारी आहे परंतु त्यांनी त्याच वेळेस या भूमिका मांडायला पाहिजे होत्या। आता तर त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहेच आहे ना। त्याच वेळेस भूमिका मांडली असती तर बरं झालं असतं। परंतु शेवटी सरकारच्या दबावाखाली अधिकारी काही बोलत नाही, सरकारच्या दबावाखाली काही करतात। दोन्ही गोष्टी अधिकारी करतात। आता तसंच चालू आहे। म्हैसकरांसारख्या सक्षम अधिकारी का नको होत्या अविनाश अभ्यंकरांचा हा सवाल आहे। लाडकी बहीण केवळ मतदानासाठी काढलंय असंही अभ्यंकरांनी म्हटलंय। तर म्हैसकरांसारख्या सक्षम अधिकारी का नको होत्या, काय कारण होतं? लाडकी बहीण हे मतदान घेण्याकरता काढलेलं आहे। त्यातनं काही कोटी महिला मला वाटतं कमी झाल्याच ना KYC ची भीती दाखवून। लाड सगळ्यांचे करा, न्याय सगळ्यांना द्या, मतदानाकरता आमिष दाखवू नका। बातमी महत्वाची आहे। अंजली दमानिया यांच्या वक्तव्यासंदर्भात म्हैसकर यांना डावललं असेल तर संकुचित मानसिकता दिसते असं दमानियांनी म्हटलंय। 2023 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते असं दमानिया म्हणतात। महिला अंतराळात गेली असताना अशी मानसिकता संकुचित आहे असंही दमानियांनी बोलून दाखवलंय। ही अतिशय गंभीर बाब आहे आणि महिलांना एकतर मला वाटतं 2023 मध्ये शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांना जर डावललं असेल तर याच्यातनं त्यांची संकुचित मानसिकता दिसते। अंतराळात महिला गेलेली असताना जर असे विचार करणारे राजकारणी असेल त्यांचं विजन किती संकुचित आहे, त्यांची विचारसरणी किती संकुचित आहे त्याचं प्रतीक